नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण इंग्लिश ग्रामरचं लेक्चर नंबर 12 पाहणार आहोत। डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच अतिशय महत्त्वाचं। एक्झामला ह्याच्यावर तुम्हाला अगदी 5th-6th स्टँडर्डपासूनच एकतरी क्वेश्चन विचारतातच। तर चला आपण सुरू करूया। तर डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, जे आपण प्रत्यक्ष कथन करतो, म्हणजे आता आपण जे एकमेकांशी बोलतोय ते झालं डायरेक्ट स्पीच। आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, जे आता आपण बोलतोय ते नंतर कोणाशी तरी तिसऱ्याशी सांगणं, म्हणजेच त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच। म्हणजे सध्या चालू असलेलं स्पीच म्हणजे डायरेक्ट स्पीच, आणि ते स्पीच नंतर इतर कोणाशी तरी भविष्यामध्ये आपण बोलत असलो तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच। त्याला आपण मराठीमध्ये अप्रत्यक्ष कथन असंही म्हणतो। आता आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया। राम टोल्ड सीता आय विल गो नागपूर। इथे राम हा काय झाला, स्पीकर झाला। राम बोलतोय ना, मग राम स्पीकर झाला। सीता लिस्नर झाली, ऐकणारी कोण आहे, सीता। आणि टोल्ड हे इथे काय वापरलेलं आहे, रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे। आणि हे जे आय विल गो नागपूर आहे हे काय आहे, डायरेक्ट स्पीच आहे। जेव्हा आपल्याला कोणतंही स्पीच हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं असतं त्यावेळी ते डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं। आता आपण टाइप्स ऑफ डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच कुठले आहेत ते बघूया। जे सेंटेन्सचे टाइप्स आहेत तेच आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतो। म्हणजे कुठले झाले तर असरेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन असलेलं सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारचिन्ह असलेलं सेंटेन्स। अशा प्रकारे डायरेक्टचे इनडायरेक्ट करायचे 4 मुख्य प्रकार आहेत। ते आता कशा प्रकारे त्याचे रूल्स आहेत ते आता आपण पाहूया। डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायला टोटल 8 रूल्स आहेत। त्यापैकी रूल नंबर 1 आहे असरेटिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट कसं करायचं ते बघूया। कुठलंही सेंटेन्स इनडायरेक्ट करताना पहिला महत्त्वाचा नियम आहे की रिमूव्ह ऑल द पंच्युएशन मार्क्स। जे काही डायरेक्ट सेंटेन्समध्ये पंच्युएशन मार्क्स असतात ती सगळी आपल्याला काढून टाकायची आहे। फक्त शेवटी फुलस्टॉप आपल्याला ठेवायचं आहे। नंतर आपल्याला असरेटिव्ह सेंटेन्समध्ये डॅट किंवा टोल्डचा वापर करावा लागतो। डॅट कधी, जर एकच असेल स्पीकर त्यावेळी फक्त स्पीकर दिलेला असेल, तुम्हाला कोण बोलतंय ते दिलेलं असेल तर डॅट वापरायचं। आणि स्पीकर आणि लिस्नर दोन्हींची जर नावं असतील तर टोल्ड वापरायचं, हे लक्षात ठेवा। आता चेंज कुठल्या असरेटिव्ह सेंटेन्समध्ये कशा प्रकारे टेन्स चेंज होतात ते बघा। जर तुमचं वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर ते सिम्पल पास्ट टेन्समध्ये होतं। म्हणजेच तुमचं जे डायरेक्ट वाक्य आहे, जे डायरेक्ट वाक्य म्हणजे कुठलं, जे तुमचं पंच्युएशन मार्क्समध्ये वाक्य आहे, म्हणजे अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहे ना ते फक्त चेंज होतं तुमचं। ते जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा सिम्पल पास्ट टेन्स होतो। म्हणजे इथेही तुमचे टेन्स किती महत्त्वाचे आहेत ते बघा। पुढे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर ते कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये जातं वाक्य। प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर परफेक्ट पास्ट टेन्समध्ये जातं। म्हणजे हे 3 रूल तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील। सिम्पल प्रेझेंटचा सिम्पल पास्ट होतो, कंटिन्युअस प्रेझेंटचा कंटिन्युअस पास्ट होतो, प्रेझेंट परफेक्टचा प्रेझेंट पास्ट होतो। म्हणजे सगळे जे प्रेझेंट आहेत ते पास्ट, त्याचेच फॉर्म पास्टमध्ये होतात। आता हे झालं प्रेझेंटचं, इझी 3 तुम्हाला लक्षात ठेवायला। पुढे बघा, जर समजा तुमचा कंटिन्युअस पास्ट टेन्स ऑलरेडी दिलेला असेल, वाक्य जे आहे तुमचं डायरेक्टमध्ये ते कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये असेल तर त्याचा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स होतो। एवढं लक्षात ठेवा। आपण आता बघणारच आहोत उदाहरणं, पण हे रूल लक्षात ठेवा। कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये असेल तर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये होतं। विल किंवा शाल असेल तर त्याचं काय होतं, वूड किंवा शुड। वाक्यामध्ये विल शाल वापरलेलं असेल तर, आणि मे असेल तर त्याचा माईट होतो। आता असरेटिव्ह सेंटेन्स ह्याचे जे आपण रूल बघितले आहेत त्याची आपण वाक्य बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे टेन्स चेंज होतो ते। आता ही असरेटिव्ह सेंटेन्सची काही वाक्य आहेत इथे बघा। आय सेड आय वॉन्ट टू स्पीक हर। आता इथे वॉन्ट टू आहे ना, म्हणजे हे कुठलं झालं, इथे व्हर्ब आहे का, वॉज इज किंवा इतर काही, वॉन्ट वापरले। मग वॉन्ट हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो आपण, वॉन्टेड असतं ते पास्ट टेन्स झालं असतं। आय वॉन्ट टू स्पीक हर हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे। मग आपण रूल काय बघितला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये ते चेंज करतो। मग हा आय सेड हा फक्त इथे स्पीकर दिला आहे, लिस्नर दिला आहे का नाही। मग रिपोर्टिंग व्हर्ब
कुठलं वापरलं आहे बघा, दॅट. जे मगाशी रूल समजावले ते आता आपण इथे कसे वापरणार ते बघूया. आय सेड दॅट आणि सगळे जे इन्व्हर्टेड कॉमा वगैरे आहेत, पंक्च्युएशन मार्क्स आहेत, ते आता आपण इथे कॅन्सल करणार आहोत. आय सेड दॅट आय वॉन्टेड टू स्पीक हर, म्हणजे वॉन्टचं काय झालं इथे वॉन्टेड झालं आणि सगळी जी पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते रिमूव्ह केली आणि शेवटी फक्त फुल स्टॉप ठेवला. अशा प्रकारे चेंज केला. पुढचं वाक्य बघा. शी सेड टू हिम यू आर गिविंग मी अ बुक. यू आर गिविंग म्हणजे कुठला टेन्स झाला तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झाला. मग त्याचं काय होतो, कंटिन्युअस पास्ट टेन्स होतो. आता सेड टू हिम आहे म्हणजे स्पीकर आणि लिस्नर दोन्ही इथे आहेत, म्हणजे टोल्ड येणार इथे. शी टोल्ड टू हिम दॅट, रिमूव्ह केल्यावर पंक्च्युएशन मार्क्स इथे तुम्हाला दॅट वापरायचं असतो. दॅट यू आरच्या ऐवजी होणार ही वॉज. यूच्या ऐवजी इथे सिंग्युलर असे फेमिनाईन की जेंडर आहे की मस्क्युलाईन जेंडर आहे ते बघायचं. इथे मस्क्युलाईन जेंडर आहे म्हणजे काय होणार, ही वॉज गिविंग हर अ बुक. इथे म्हणजे दुसरा रूल काय लक्षात ठेवा, तुमची प्रोनाउन्स पण चेंज होतात. ही वॉज गिविंग मीच्या ऐवजी काय होणार, हर बुक. अशा प्रकारे हे पण चेंज होणार वाक्य. पुढचं वाक्य बघा. दे सेड वी हॅव फिनिश्ड अवर वर्क. वी हॅव फिनिश म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला, त्याचा आपण पास्ट परफेक्ट टेन्स करतो ना. दे सेड दॅट, वीचं होणार दे, हॅवचं होणार हॅड. दे हॅड फिनिश देअर वर्क. अरच्या ऐवजी काय होणार देअर, म्हणजे प्रोनाऊन प्रत्येक वेळी चेंज होतं. पुढे बघा. माया सेड आय हॅव बीन लिव्हिंग इन औरंगाबाद. आता इथे काय होणार बघा, आय हॅव बीन लिव्हिंग. मग माया सेड दॅट शी हॅड बीन लिव्हिंग. परफेक्ट टेन्सचं काय झालं, पास्ट परफेक्ट टेन्स. शी हॅड बीन लिव्हिंग इन औरंगाबाद. आणि शेवटचं वाक्य बघा. द टीचर सेड यू मे कम इन. मेचं काय होतं तर माईट होतं. टीचर सेड दॅट ही माईट कम इन. शी माईट कम इन वापरलात तरी चालेल, कारण यू हे काय आहे हे नक्की आपल्याला माहिती नाही आहे. फेमिनाईन जेंडर आहे की मस्क्युलाईन जेंडर आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या रूलप्रमाणे ही वाक्य चेंज करायची असतात. कुठले कुठले रूल पाहिले आपण आता असेरेटिव्ह सेंटेन्ससाठी, तर लिस्नर एकटा दिला असेल तर त्याला रिपोर्टिंग वर्ब दॅट वापरायचं. लिस्नर आणि स्पीकर दोन्ही दिलेली असतील तर आपण त्याला रिपोर्टिंग वर्ब टोल्ड टू वापरायचं. त्याच्यानंतर सगळी जी पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते रिमूव्ह करून टाकायची, फक्त फुल स्टॉप येणार शेवटी. आणि प्रोनाउन्स पण चेंज होणार. आणि टेन्स कशा प्रकारे चेंज होणार ते पण बघितलं. सगळे जे प्रेझेंट टेन्स आहेत सिम्पल, कंटिन्युअस किंवा परफेक्ट, त्याचं पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, सिम्पल आणि परफेक्टमध्ये चेंज होणार. जर टेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स असेल तर तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होणार. विल शालचं शुड वूड होणार आणि मेचं माईट होणार. एवढे रूल आता आपण रूल नंबर 1मध्ये बघितलं असेरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत. रूल नंबर 2 आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत, म्हणजेच क्वेश्चन मार्क. आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, म्हणजेच प्रश्न कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. एक तर येस नो टाईप क्वेश्चन्स असतात, जिथे आपण डू डिड किंवा डज वापरतो, किंवा WH क्वेश्चन असतात, ज्यामध्ये व्हॉट, व्हेन, हाऊ, हू, वेअर अशा प्रकारचे क्वेश्चनने आपण सुरुवात करतो. तर त्याच्यामध्ये जे येस नो टाईप क्वेश्चन किंवा त्याला व्हर्बल क्वेश्चन असंही आपण म्हणतो, त्या संदर्भात आपण रूल 2 बघणार आहोत. तर व्हर्बल ऑर येस नो टाईप क्वेश्चन्स ह्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं तर इफ किंवा वेदर. एक तर इफ डॅट वापरत नाही इथे, किंवा टोल्ड टू पण वापरत नाही इथे. तुम्हाला इफ किंवा वेदर वापरायचं असतं आणि जे सेंटेन्स आहे त्याचा पास्ट टेन्स तुम्हाला घ्यायचा असतो. तर कशा प्रकारे ते आता आपण बघूया. पहिलं सेंटेन्स काय आहे बघा इथे. शी आस्क्ड हर मदर आर यू मेकिंग करी. इथे WH क्वेश्चनने सुरुवात नाही झाली आहे, आरने सुरुवात झाली आहे. मग हे येस नो टाईप क्वेश्चन आहे. आर यू मेकिंग करी. मग इथे शेवटी क्वेश्चन मार्क येणार नाही. आपण जेव्हा इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळी फुल स्टॉपच येतो, जरी क्वेश्चन मार्कचाच सेंटेन्स असलं तरी पण. मग क्वेश्चन आहे म्हणजे आस्क आहे तसेच राहणार. शी आस्क्ड हर मदर, इफ किंवा वेदर लावतो ना आपण, मग इथे इफ लावला आहे. इफ शी वॉज मेकिंग करी. आर यूचं काय झालं, शी वॉज. कधीही सेंटेन्स प्रोनाऊन पहिलं घ्यायचं किंवा सब्जेक्ट पहिला घ्यायचा आणि नंतर वर्ब घ्यायचं. बाकीचं सेंटेन्स आहे तसंच लिहायचं. एवढा फरक लक्षात ठेवा. शी आस्क्ड हर मदर इफ शी वॉज मेकिंग करी. म्हणजे क्वेश्चन न लिहिता एक सिम्पल सेंटेन्स तुमचं इनडायरेक्ट सेंटेन्समध्ये आलं पाहिजे. पुढे बघा. दे आस्क्ड हर डिड यू लाईक द कोर्स.
दे आस्क हर इथपर्यंत आहे तसंच, मग दॅटच्या ऐवजी आपण इफ वापरला, डीड यूच्या ऐवजी काय झालं, शी हॅड लाईक द कोर्स. अशा प्रकारे डीड आहे म्हणून जे हॅड आला इथे. पुढे बघा, मिनल सेड इज ही गोइंग टू द मार्केट. मिनल आस्क, सेड असलं तरी क्वेश्चन आहे म्हणजे आस्कच येणार तुमचं इथं. मिनल आस्क वेदर ही वॉज गोइंग टू द मार्केट. अशा प्रकारे चेंज करायचं आहे. पुढे बघा अजूनही वाक्य एक, रमेश आस्क आर दे फिलिंग द टँक्स. रमेश आस्क वेदर दे वेअर फिलिंग, आर देचं काय होणार, दे वेअर फिलिंग द टँक्स. अशा प्रकारे तुम्हाला चेंज करायचं असतो. अजून एक वाक्य आपण बघूया. मोहम्मद आस्क हिज सिस्टर हॅव यू स्टडीड फिजिक्स. मोहम्मद आस्क हिज सिस्टर इफ शी हॅड स्टडीड फिजिक्स. म्हणजे चेंज काय काय केलं आहे आपण, इज आर वॉज किंवा इज आर ॲम असेल तर आपण तिथे वॉच किंवा वर वापरतो, आणि जर दीड वापरला असेल तर आपण तिथे हॅड वापरतो, आणि प्रश्नार्थी वाक्याचं आपण एक सिम्पल टेन्स करून मग त्याचं आपण काय करतो, पास्ट टेन्स बनवतो. अशा प्रकारे वाक्यामध्ये आपण चेंज करतो. WH क्वेश्चन रूल नंबर 3 बघूया. आता रूल नंबर 1 आपण असर्टिव्ह सेंटेन्सबद्दल बघितला. रूल नंबर 2 आपण येस नो टाईप क्वेश्चन बघितला. आता रूल नंबर 3 WH क्वेश्चन. पंच्युएशन मार्क्स रिमूव्ह तर सगळीकडेच करायचे आहेत आपल्याला. WHच क्वेश्चन वापरायचा, म्हणजे इथे डॅट नाही वापरायचं. जसं येस नो क्वेश्चनमध्ये आपण इफ किंवा वेदर वापरतो, तर WH क्वेश्चनमध्ये जो WH क्वेश्चन तुम्हाला दिलेला असेल तोच इथे वापरायचा, आणि शेवटी फुल स्टॉप येतो, म्हणजे क्वेश्चन मार्क येत नाही तर फुल स्टॉप येतं. तर ही वाक्य कशी बनवायची ती आता आपण बघूया. ही आस्क व्हाय आर यू सो टायर्ड. आता WH क्वेश्चन आहे व्हाय हा, मग काय होणार, ही आस्क व्हाय, यू आरचं आधी काय होणार, आर यूचं यू आर होणार आणि आरचं पास्ट टेन्स वॉज होणार. ही आस्क व्हाय ही वॉज सो टायर्ड आणि फुल स्टॉप. पुढे शी आस्क व्हेअर इज द हॉटेल. शी आस्क व्हेअर आहे तसंच येणार वेअर इथे, आणि इथचं काय होणार, वॉज होणार. शी आस्क वेअर द हॉटेल वॉज. पुढे बघा, शीतल आस्क मीना व्हाय डोंट यू सेलिब्रेट युअर बर्थडे. शीतल आस्क मीना, व्हाय आहे तसाच राहणार, शी डोंट आहे तर डिंट होणार, यूच्या ऐवजी सी येणार कारण ती गर्ल आहे म्हणून. शी डिंट सेलिब्रेट हर बर्थडे. अशा प्रकारे चेंज होणार. जॉन आस्क मारिया व्हेन विल युअर मदर कम. जॉन आस्क मारिया व्हेन हर मदर वुड कम. विलचं काय होणार, इथे वूड होणार, आणि एक पास्ट टेन्स केला की पाठोपाठ आपण दुसरं वर्ब टेन्स चेंज करत नाही म्हणून इथे कम आहे तसंच राहणार. पुढे बघा, नूर सेड टू हर मदर व्हेअर आर माय ड्रेसेस. नूर आस्क सेड असलं तरी क्वेश्चन आहे म्हणजे आस्कच वापरायचं आहे आपल्याला. नूर आस्क हर मदर व्हेअर हर ड्रेसेस वेअर. अशा प्रकारे आपण WH क्वेश्चन चेंज करू शकतो. रूल नंबर 4 आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स टू ने जॉईन करतात, आणि डोंट असेल तर त्याचं नॉट टू असतं. नॉट टू असं होतं, आणि रिपोर्टिंग व्हर्ब इथे सुद्धा डॅट वापरत नाही. तर रिक्वेस्टेड ऑर्डर कशा प्रकारे सेंटेन्स आहे त्याप्रमाणे रिक्वेस्टेड ऑर्डर किंवा इतर आपण जे इम्परेटिव्ह सेंटेन्ससाठी वापरतो ते रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून इथे वापरतात. आता बघूया आपण ह्याची एक्झाम्पल्स. शी रिक्वेस्टेड मी प्लीज गिव्ह मी वॉटर. आता इथे रिक्वेस्टेड वापरलं आहे ना, मग रिक्वेस्टेड आहे तसंच ठेवायचं. शी रिक्वेस्टेड मी, पंच्युएशन मार्क्स रिमूव्ह करण्याच्या आधी डॅटच्या ऐवजी इथे काय वापरायचं, टू. ही जी महत्त्वाचे रूल्स आहेत ना ते फक्त नोंद करून ठेवा. शी रिक्वेस्टेड मी टू गिव्ह हर वॉटर. प्लीज कॅन्सल होणार इथे, टू वापरले आपण तिथे प्लीजच्या ऐवजी. टू गिव्ह हर वॉटर, मीच्या ऐवजी हर आलं, प्रोनाऊन चेंज होतं. पुढे बघा, दे सेड गिव्ह अस बोनस. दे रिक्वेस्टेड, बोनस मागितला आहे म्हणजे रिक्वेस्ट केली आहे ना. दे रिक्वेस्टेड टू गिव्ह देम बोनस. अशा प्रकारे चेंज होणार. शी सेड शो मी युअर पास. शी रिक्वेस्टेड टू शो हर हिज पास. अशा प्रकारे चेंज होणार. अजूनही बघूया एखादं वाक्य. द इन्स्पेक्टर सेड सेंड द मॅन इनसाइड. आता इन्स्पेक्टर आहे म्हणजे काय करणार, तर ऑर्डर करणार ना, मग काय होणार इथे, द इन्स्पेक्टर ऑर्डर टू सेंड द मॅन इनसाइड. अशा प्रकारे ही वाक्य चेंज होणार. अजून एक वाक्य घेऊया. शी सेड डोंट टेल मी लाईज. शी रिक्वेस्टेड नॉट टू, इथे डोंट आहे ना, मग नॉट टू कसं झालं इथे बघा. शी सेड. रूल नंबर 5 आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. रिपोर्टिंग वर कुठलं वापरायचं इथे, एक्सक्लेम दॅट असंच वापरायचं, नुसतं दॅट नाही. तर जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर एक्सक्लेम दॅट असं वापरायचं. आणि व्हॉट हाऊच्या ऐवजी एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये
हाऊ ग्रेट ही इज, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल असे शब्द असतात ना. मग व्हॉट आणि हाऊच्या ऐवजी व्हेरी ग्रेट किंवा इनडीड, सर्टनली असे वर्ड वापरायचे. व्हेरी ग्रेट, इनडीड, सर्टनली. आणि पूर्ण वाक्य आहे ते पास्ट टेन्समध्ये करायचं. ह्याची पण आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. वाक्य बघा कसं आहे ते. शी सेड व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. मग आता हे उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मग सेडच्या ऐवजी काय वापरायचं आपल्या रूलप्रमाणे एक्सक्लेम दॅट. शी एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सीन्स. आधी वाक्य सिम्पल करून घ्यायचं आहे याचं. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इजचं सिम्पल सेंटेन्स काय होणार, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. आणि मग त्याचं आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे. म्हणजेच काय होणार इथे, इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. दुसरं बघूया. दे सेड व्हॉट अ ग्रेट किंग शिवाजी वॉज. मग शिवाजी वॉज अ व्हेरी ग्रेट किंग असं आपलं वाक्य झालं आधी सिम्पल सेंटेन्स. आणि मग त्याचा पास्ट टेन्स बनवायचा आहे. दे एक्सक्लेम दॅट शिवाजी वॉज अ व्हेरी ग्रेट किंग. शी सेड व्हॉट अ नॅरो वे. शी एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी नॅरो वे. अशा प्रकारे तुम्हाला चेंज करायचं आहे. पुढे बघा अजून एक सेंटेन्स. ही एक्सक्लेम हाऊ वाईज बिरबल वॉज. इथे व्हॉटच्या ऐवजी हाऊ आलं आहे. ही एक्सक्लेम दॅट बिरबल वॉज अ व्हेरी वाईज. दे सेड व्हॉट अ नोबल यूथ. दे एक्सक्लेम दॅट इंडीड जास्त इन्फॉर्मेशनसाठी जर अट्रॅक्टिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी वापरलं आहे. शी एक्सप्लेन दॅट इंडीड ही वॉज अ नोबल यूथ. अशा प्रकारे आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पण चेंज करू शकतो. आता रूल नंबर 6 पाहूया. रूल नंबर 6 आहे नो चेंज इन टेन्स. म्हणजे टेन्समध्ये जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेंटेन्स आहे त्याच्या टेन्समध्ये कधीच चेंज होत नाही. तर एखादा प्रोवर्ब्स किंवा ॲडम्स वगैरे वापरलेले असतील तर, सुविचार वगैरे वापरलेली असतील तर त्यामध्ये टेन्समध्ये चेंज होत नाही. आणि एव्हरग्रीन ट्रूथ एखादं वाक्य असेल, एव्हर ट्रूथ सेंटेन्स म्हणजेच त्रिकालबाधित सत्य, म्हणजे जे सायन्सने प्रूव्ह केलं आहे की हे सत्य आहे, त्यामध्ये जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये आला तर त्यामध्ये चेंज होत नाही. एक्झाम्पल्स पाहूया आपण. द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन हे सत्य आहे. ह्यामध्ये काय फरक होणार का, तर नाही होणार. मग ते वाक्य आहे तसंच राहणार. द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ईडी वगैरे इथे वर्बला लागणार नाही. रिव्हॉल्व्स आहे तसंच राहणार. ही सेड द मून इज अ सॅटेलाइट. मग ही सेड दॅट फक्त इथे वापरायचं आपण, कारण आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा आहेत ते सगळे, पंच्युएशन मार्क्स जे आहेत ते सगळे रिमूव्ह करायचे आहेत. फक्त दॅट येणार इनडायरेक्टला. बाकी सगळं वाक्य आहे तसं येणार, फक्त कॅपिटलचे लेटर्स स्मॉल होणार. रूल नंबर 7 स्टार्ट फ्रॉम लेटस, लेट मी, लेट हिम, लेट डेम. म्हणजे जर वाक्याची सुरुवात लेटस, लेट मी, लेट हिम, लेट डेमने होत असेल तर काय चेंज होतो तो बघा. जिथे लेट असेल तिथे आधी तुम्ही शाल किंवा विल घ्यायचं आणि मग त्याचा पास्ट टेन्स शुड किंवा वुड असं करायचा. नंतर जर अस असेल, लेटच्या पुढे अस असेल तर वी होणार त्याचं. मी असेल तर आय होणार, हिम असेल तर ही होणार, हर असेल तर शी होणार, देम असेल तर दे होणार. म्हणजे अशा प्रकारे आधी चेंज करून घ्यायचे तुम्ही आणि मग त्याचा पास्ट टेन्स करायचा. म्हणजे लेटस असेल तर काय होणार त्याचं सांगा. असला काय वापरणार आपण, वी. म्हणजे लेट अस म्हणजे काय होणार, वी शाल. आणि वी शालचं मग आपण काय चेंज करायचं आहे, दे शूड. अशा प्रकारे लेट मी असेल तर काय होणार, आय विल किंवा आय शाल. मग त्याचं काय होणार, ही विल किंवा शी वुड किंवा शूड किंवा ही शूड. नंतर लेट हिम असेल तर काय होणार, ही विल किंवा मग आपण त्याचं पास्ट टेन्स काय करणार, ही वुड. त्याच्यानंतर लेट डेम असेल तर काय होणार, दे विल किंवा दे शाल. अशा प्रकारे आपण चेंज करायचं आहे आणि नंतर मग त्याचा पास्ट टेन्स करायचा आहे. मग आता इथे वाक्य बघा काही घेतलेली आहेत. दे सेड लेट्स हॅव अ टी. मग लेट्स म्हणजे काय, लेट अस. मग त्याचं काय झालं आधी, विल अस झालं आहे ना. मग वाक्य कसं होणार आपलं, सिम्पल सेंटेन्स आधी वी विल हॅव अ टी. मग ह्याचा आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे. दे सेड दॅट दे वूड हॅव अ टी. वी विलचं काय झालं, वीचं दे झालं, दे वूड हॅव अ टी. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे शी सेड लेट मी सिंग अ सॉन्ग. मग शी सेड लेट मीचं काय होणार आधी, आय विल सिंग अ सॉन्ग. मग आय विलचा तुम्हाला पास्ट टेन्स करायचा आहे. शी सेड दॅट शी वूड सिंग अ सॉन्ग. अशा प्रकारे चेंज होणार. आता शेवटचा रूल आपण पाहूया. रूल नंबर 8 रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते तुमचं प्रेझेंट टेन्समध्ये आहे, म्हणजे सेज वगैरे आहे. आणि जे सेंटेन्स आहे आतमध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये पंच्युएशन मार्क्समध्ये दिलेलं
ते कुठलं आहे तर फ्युचर टेन्समध्ये आहे. तर ते कसं चेंज होतं ते बघा. देन टेन्स विल नॉट चेंज, म्हणजेच जर तुमचं रिपोर्टिंग स्पीच प्रेझेंटमध्ये आहे आणि सेंटेन्स आहे ते जे फ्युचर टेन्समध्ये आहे तर टेन्स चेंज होत नाही. एक्झाम्पल बघा, शी सेज, हा आता हे कुठलं झालं, सेज म्हणजे प्रेझेंट टेन्स. शी विल पास द एक्झाम, म्हणजे विल म्हणजे कुठला झाला हा फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. म्हणजेच काय होणार, शी सेज आहे तसंच राहणार, फक्त डॅट येणार आणि हे वाक्य पण फ्युचर टेन्समधलं आहे तसंच राहणार. शी विल पास द एक्झाम. अशा प्रकारे आपण 8 रूल पाहिले. आता अजून काही चेंज होतात ते आपण बघूया. प्रोनाऊनचं चेंज कसा होतो तो आपण बघितला. जर डायरेक्ट सेंटेन्समध्ये धिस असेल तर इनडायरेक्टमध्ये त्याचं डॅट होतं. धिसचं दोज होतो, नाऊचं देन, एगोचं बिफोर, हिअर देअर, टुडे दॅट डे, टुमारो द नेक्स्ट डे, येस्टरडे द डे बिफोर आणि टू नाईट दॅट नाईट. अशा प्रकारे चेंज होतात. अशा प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्टचे आपण आता सगळे रूल पाहिले आहेत. फक्त एकदा क्विक रिव्हिजन घेते. आपण 8 रूल कुठले कुठले पाहिले. कुठले कुठले पाहिले 8 रूल ते सांगण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्यासारखे अधिकाधिक जे तुमच्या एज्युकेशनसाठी ग्रामर संदर्भात किंवा मॅथ्स संदर्भात जे तुम्हाला व्हिडिओ आहेत ते ह्यापुढेही मिळत राहणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. त्याच्याबरोबरच बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर पहिला रूल कुठला पाहिला आपण तर असरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत बघितला. असरेटिव्ह सेंटेन्सबाबत काय रूल बघितला आपण, जर सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर ते सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करतो. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करतो. परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर परफेक्ट पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करतो. कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण ते परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करतो. सिंपल पास्ट टेन्सचं परफेक्ट पास्ट टेन्स होतं. विल शालचं वूड किंवा शूड होतं आणि मेचं माईट होतं. अशा प्रकारे बघितलं. आणि असरेटिव्ह सेंटेन्समध्ये फक्त जर तुम्हाला स्पीकर दिलेला असेल तर पंक्च्युएशन मार्क्स सगळे कॅन्सल होऊन तिथे फक्त दॅटने आपण ते वाक्य जोडतो आणि स्पीकर आणि लिस्नर दोन्ही दिलेले असतील तर टोल्ड टूने जोडतो. हा झाला रूल नंबर 1. रूल नंबर 2 आपण बघितलं येस नो टाईप क्वेश्चनमध्ये. येस नो टाईप क्वेश्चनमध्ये सेडच्या ऐवजी किंवा टोल्डच्या ऐवजी आपण आस्क वापरतो आणि डॅटच्या ऐवजी आपण इफ किंवा वेदर वापरतो आणि क्वेश्चन मार्क कॅन्सल होऊन फुल स्टॉप होतं. असरेटिव्ह सेंटेन्स बनवून मग त्याचा आपण टेन्स चेंज करतो. त्याच्यानंतर रूल नंबर 3 बघितला आपण WH क्वेश्चन संदर्भात. WH क्वेश्चनमध्ये पण आपण आस्क वापरतो आणि रिपोर्टिंग वर्ब म्हणून व्हाय की दॅट न वापरता आपण जो काय तिथे क्वेश्चनसाठी WH क्वेश्चन वापरलेला असेल तोच वापरतो आणि सिंपल सेंटेन्स बनवून मग त्याचा टेन्स चेंज करून शेवटी फुल स्टॉपच येतो. रूल नंबर आपण 4 बघितलेला इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या संदर्भात. इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या संदर्भात काय रूल बघितला आपण तर तिथे आपण टूने वाक्य जोडतो. डॅटच्या ऐवजी टू वापरतो आणि जर डोंट असेल तर नॉट टू वापरतो. रिपोर्टिंग वर्ब इथे सुद्धा डॅटने येता रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर वगैरे अशा प्रकारे वापरतो आणि एक सिंपल सेंटेन्स बनवतो. पुढे रूल नंबर 5 बघितलेला आपण एक्सप्लेनेटरी सेंटेन्सच्या संदर्भात. इथे आपण काय करतो व्हेरी ग्रेट इंडीड सर्टनली असे शब्द वापरतो. कशाबद्दल तर हाऊ किंवा व्हॉटच्या बद्दल आणि एक सिंपल सेंटेन्स बनवून मग आपण त्याचा पास्ट टेन्स बनवतो आणि वाक्य आहे ते एक्सक्लेम दॅटने आपण हे आपण रिपोर्टिंग वर्ब वापरतो. रूल नंबर 6 काय बघितला आपण एखादे वाक्य जे सत्य आहे जे चेंजच होत नाही अशा वाक्याचा टेन्स चेंज होत नाही. फक्त आपण पंक्च्युएशन मार्क्स रिमूव्ह करतो आणि दॅट घालतो मध्ये. त्यानंतर आपण रूल नंबर 7 बघितला लेटस, लेट मी, लेट हिम, लेट देमने वाक्याची सुरुवात होत असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो लेटसच्या ऐवजी दे वूड, ही वूड, शी, देम, दे असे शब्द वापरतो आणि वाक्याचा पास्ट टेन्स करतो. लेटच्या ऐवजी आपण वूड किंवा शूड हा तिथे वर्ब वापरतो. लेट वापरत नाही. पुढे बघा रूल नंबर 8 लास्टचा रूल आपण बघितलेला. जर वाक्याचा जो स्पीकर आहे तो कुठल्या टेन्समध्ये असेल प्रेझेंट टेन्समध्ये असेल आणि आपलं वाक्य जे आहे ते फ्युचर टेन्समध्ये असेल तर फक्त वाक्य दॅटने जोडलं जातं पंक्च्युएशन मार्क्स कॅन्सल करून आणि वाक्याचा टेन्स चेंज होत नाही. अशा प्रकारे आपण 1 to 8 रूल डायरेक्ट इनडायरेक्ट बद्दल पाहिलेले आहेत.
आता आपण फक्त एक 2-3 त्याचे एक्झाम्पल्स बघूया, क्वेश्चन कशा प्रकारे अजूनही विचारले जाऊ शकतात ते, आणि आपण हे लेक्चर थांबवूया. मला आशा आहे की तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टचे सगळे रूल व्यवस्थित समजलेले असतील. प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल डायरेक्ट इनडायरेक्ट. आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, बेल आयकन प्रेस करा.